28 डिसेंबर 2024. काही सुचत नव्हतं. शांत बसलेलो होतो. शरीराने शांत बसलेलो होतो. पण माझ्या आणि मृणालच्या डोक्यात एवढ्या गोष्टी चालू होत्या, एवढे चक्र फिरत होते, एवढे विचार, पण सोल्युशन हे काहीच सापडत नव्हतं. व्लॉग करायचा होता. विषय होता एंड ऑफ 2024. वर्ष कसं गेलं आठवताना सुद्धा इतका त्रास होतो ना, ज्याचं नाव ते. आम्ही ज्यावेळेस तो व्हिडिओ बनवत होतो, अक्षरशः टाइम कमी पडला, कारण गिवन टाइम फ्रेम मध्ये किंवा लिमिटेड टाइम खूप वेळेस आम्हाला गेल्या 5-6 वर्षात असं वाटलं की आता थांबावं, बस झालं, शांत लाईफ. इवन तुम्ही ब्लॉगिंग चॅनलवरती जर आम्हाला फॉलो करत असाल तर खूप वेळेस मृणालच्या तोंडातून आलं, मला पीस पाहिजे, मला शांतता पाहिजे, मला चेंज पाहिजे, मला नको हे वैताग, मला नको हा ताण. कधी कधी असं वाटायचं यार आपण चुकीचं करतोय का, जे चाललंय ते चुकीचं आहे का, हे नाही करायला पाहिजे का. कधी कधी असं वाटायचं यार हे माझ्याच वाटेला का, हे माझ्या सोबतच का होतंय, मी तर एवढं मन लावून गोष्टी करतोय, मी तर एवढं चांगलं काम करतोय, आम्ही एवढं सगळं करतोय आणि काय यश भेटत नाही. बस. नमस्कार मंडळी, मी प्रणव चौधरी स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ थोडासा मस्त आहे. जर आयुष्यात तुम्हाला काहीतरी करायचंय आणि तुम्ही पण प्रॉब्लेम फेस करतायत, स्ट्रगल फेस करतायत, वैताग फेस करतायत, एकदम बरोबर आलेले. पण जर काही करायचंच नाहीये, उगाचच चांगलं वाटलं म्हणून जर तुम्ही क्लिक केलेलं असेल आणि लाईफ मध्ये तुम्हाला काही अचीव्ह करायचं नाहीये, प्लीज हा व्हिडिओ इथं सोडून जा. कारण इथून पुढच्या गोष्टींमध्ये तर तुम्हाला जास्तच बोर होईल. तुम्हाला जर लाईफ मध्ये काही करायचंच नाही तर हा व्हिडिओ डेफिनेटली त्याच लोकांसाठी. हो, मला माहिती तुमच्यापैकी 80 ते 90%, 90 ते 95% लोक अशा आहेत की ज्यांना हा जो त्रास आहे, हा जो वैताग आहे, हा जो टेन्शन आहे, हे जे चाललंय ना झंझट, याच्यापासून सुटकारा पाहिजे, हे नकोय, म्हणून तुम्ही इथं आलेला आहात. मित्रांनो, येणाऱ्या 2025 मध्ये आम्हाला पण या गोष्टी नको होत्या. वैताग आला होता या सगळ्या गोष्टींचा. शांत आयुष्य पाहिजे होतं, स्टेबल पाहिजे होतं, सक्सेस पाहिजे होतं, सगळं स्मूथली एकदम भारी असं झालेलं पाहिजे होतं. त्या दृष्टिकोनातून इतका अभ्यास, रिसर्च आणि वाचन आणि अजून काय 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 विचार चाललेले होते ना. पण कुठेतरी शांत झाल्यानंतर किंवा स्टेबल मानसिक दृष्ट्या, इमोशनली स्टेबल झाल्यानंतर विचार केला, यार आपण कशापासून पळतोय, का आपण या स्ट्रगल पासून लांब पळतोय, का या वैतागापासून आपण लांब पळतोय, का आपल्याला हा नको नकोय. मग कळालं, अरे मूर्खा, हा जो वैताग आहे, हा जो स्ट्रगल आहे, हे ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यात घडत आहे, ज्याच्यापासून तू लांब पळतोय, हे जर तू अवॉइड केला, पहिली गोष्ट तुलाच करमणार नाही. दुसरी गोष्ट, तू ज्याच्यासाठी हे चालू केलं होतं, माझ्या रूम मध्ये जिथं मी काम करतो तिथं उजव्या बाजूला आज पण फ्रेम लावलेली आहे, थिंक अबाउट व्हाय यू स्टार्टेड. थिंक अबाउट व्हाय यू स्टार्टेड. तुम्ही का चालू केलं, त्याचा जायचा जो रस्ता आहे तो ह्या स्ट्रगल, वैताग, टेन्शन, वरीज, नैराश्य ह्याच्यातून जातो. मग तुम्ही ह्या गोष्टी अवॉइड करू शकता का? नाही. एंड गोल तर पाहिजेच, एंड रिझल्ट तर पाहिजेच. मग वैतागाशी का मैत्री नाही करून घेऊया? कारण इट इज नेव्हर गोइंग टू एंड. हे कधीच संपणार नाही. शाळेत असताना मास्तरच्या मारापासून आपण वैतागलेलो असायचो. काय होमवर्क देतो, रोज रोज येऊन चेक करतो, रोज येऊन पाहतो. कॉलेजला गेल्यावर हे झंझट नाही राहणार. ज्युनियर कॉलेजला गेल्यावर 11वी-12वीला असं वाटायचं आता लय भारी आलो, पण तिथे पण रिस्ट्रिक्शन, आई वडिलांचे रिस्ट्रिक्शन्स, तिथे पण शिक्षक काय असे एवढे मोकळे नव्हते. असं वाटायचं यार कॉलेजला येऊन पण हे मला, मी इतका मोठा झालोय, मला लहानच समजतात, मला अजून पण रिस्ट्रिक्टच करतायत. मग वाटायचं एकदा ज्युनियर कॉलेजला गेलं का, सॉरी एकदा डिग्रीला गेलो का
सिनियर कॉलेजला गेलो का मग आपली बाई लाईफ सेट होऊन जाईल एकदम मस्त. तिथं रेस्ट्रिक्शन नाही, टेन्शन नाही, एकदम निवांत, एकदम मस्त. एकदा सिनियर कॉलेजला गेले, डिग्रीला गेले, पहिले 6 महिने नवीन मित्र, उन्हाळक्या, सगळ्या गोष्टी टॉपला. पण 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 असाइनमेंट, सबमिशन, व्हायवा, एक्झाम्स, कम्प्लिशन ह्या चक्रात जे पिसल्या जायचो. वरून अभ्यास करायचा आहे, चांगल्या ॲग्रिगेट आणायचा आहे, थ्रू आउट ॲग्रिगेट पर्सेंटेज चांगले आले पाहिजे. का तर त्या पर्सेंटेजमुळे चांगला जॉब लागेल, मग माझी लाईफ सेट. चायला जॉब लागला ना, एकदा पैसा कमवायला लागलो ना, हे मनाला वाटन ते करीन, कोणाच्या बापाचं ऐकणार नाही. मला पिक्चर पाहू वाटलं तर मी पिक्चरच पाहिजे, मला फिरावं जाऊ वाटलं फिरायला. आणि एकदा जॉब चालू झाला, भैया प्रोबेशनचं परमनंट व्हायचंय, ट्रेनीचं एक्झिक्युटिव्ह व्हायचंय, ज्युनियरचं सिनियर व्हायचंय, सिनियरचा टीम लीडर, टीम लीडरचं मॅनेजर, मॅनेजरचं अजून काय 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 लग्न करायचंय, घर घ्यायचंय, आई वडिलांना सांभाळायचंय, गाडी घ्यायची, काय नाही ते स्वप्न, फॉरेन ट्रिप्स इकडं तिकडं. ह्या चक्रात कधी पिसल्या जातो कळत नाही. असं वाटतं यार ते बालपणच भारी होतं. बरोबर आहे का नाही? लहानपण देगा देवा होई समाधान. म्हणजे आयुष्याच्या वळणावरती वैताग वाढत 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 गेला, इंटेन्सिटी वाढत 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 बदलत गेला. हो ठीक आहे, जे शाळेत होतं ते कॉलेज ज्युनियर कॉलेजमध्ये नव्हतं, जे ज्युनियर कॉलेजमध्ये होतं ते सिनियर कॉलेजमध्ये नव्हतं, जे डिग्रीला होतं ते पोस्ट ग्रॅज्युएशनला नसेल, जे पोस्ट ग्रॅज्युएशनला होतं ते याच्यात नाही. पण इंटेन्सिटी वाढत गेली, प्रॉब्लेम्स वैताग हे वाढत गेला. आजचा जो प्रॉब्लेम, वैताग, टेन्शन, वरी, स्ट्रगल, नैराश्य आहे, हे फक्त तुझ्यामुळे आहे, तुझ्यामुळं, फक्त तुमच्यामुळं. कारण ही गोष्ट तुम्ही कॉल केलेली आहे, कोणी येऊन तुमच्यावर लादलेली नाहीये. ह्या गोष्टी तुम्हाला पाहिजे. यू अट्रॅक्ट व्हॉट यू वॉन्ट, यू डू व्हॉट यू वॉन्ट, यू डू व्हॉट यू वॉन्ट. तुम्ही तेच करता जे तुम्हाला पाहिजे, तुम्ही तेच अट्रॅक्ट करता जे तुम्हाला पाहिजे, आणि तुम्ही तेच बनता जे तुम्हाला पाहिजे. मग आता हा वैताग, स्ट्रगल हा बाहेरून कसा आला? मग जर आयुष्य सुखकर बनवायचं असेल तर एक्सक्युजेस, कारण किंवा लिमिट करण्यापेक्षा त्याच्याशी मैत्री करून घ्या. वैतागाशी चल दोस्त साथ में जाएंगे, त्याच्यासोबत कुस्ती करा, ठोकून टाकीन, त्याला हरवायचंय. काय वैताग माझ्याकडे येणार आहे, संपून टाकेन मी आज, मला त्याला हरून पुढे जायचंय. हा माइंडसेट का नाहीये? सगळ्या गोष्टी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, सगळ्या गोष्टी चालू होतात इमोशन्स पासून, जातात थॉट प्रोसेस कडे, जातात ऍक्शन कडे, जातात रिझल्ट कडे. तुमचा फक्त पर्स्पेक्टिव्ह बदला. काय बदलायचं आहे? बघण्याचा दृष्टिकोन. एकदा बघण्याचा दृष्टिकोन बदलला, मुलीकडे नाही, कोणत्या मुलाकडे नाही. ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स एक्सेप्ट माय बायको. हा, बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या वैतागाकडे, बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या स्ट्रगल कडचा, बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या निगेटिव्हिटी कडचा बदला. सोबत घेऊन चाला. हे तुम्ही तुमच्या माइंडला काय नाही सांगत, हा ठीक आहे यार, आज स्ट्रगल आला म्हणजे मी चांगल्या दिशेने चाललोय, आज मला वैताग आला म्हणजे मी बरोबर याला चाललोय. काय काय म्हणणं आहे त्याचं? काय नाही होत, चल मी परत करीन. भिनला जेव्हा काही काही ठिकाणी. बरोबर आहे का चुकीचं आहे? सोडून देऊन, लिमिट करून, किंवा त्याला वैतागून, त्याच्यावर फ्रस्ट्रेशन काढून काही होत नसतं लाईफमध्ये. तुम्हाला सक्सेसफुल माणसं कधी दिसलेले आहेत का असे फ्रस्ट्रेशन काढताना, वैतागून गोष्टी सोडून देताना? मार्ग काढतात, सोल्युशन काढतात. का? कारण ते असं मांडीत थोपटून चॅलेंज घेतात. चॅलेंज एक्सेप्ट. हे कस काय येतं बघतोच मी, याला उचलूनच टाकतो. पर्स्पेक्टिव्ह, हा पर्स्पेक्टिव्ह ज्यावेळेस आमचा बदलला, आमचं आयुष्य दिल गार्डन गार्डन हो गया, दिल गार्डन गार्डन. समजतंय तुम्हाला? तर चला मंडळी, हा व्हिडिओ इथेच थांबूयात. तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल
काही पटलं असेल आणि असं तुमचा जर पर्स्पेक्टिव्ह बदललेला असेल तर प्लीज लाईक करा. काही वाटत असेल, काही ॲड ऑन करायचं असेल कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण हे डेफिनेटली वर्क करतं. बघा, तुम्ही शांतपणे विचार करा. लहानपणी वैताग होता, कॉलेजमध्ये वैताग होता, जॉबला लागल्यावर वैताग आहे, आज पण वैताग आहे. हा वैताग कोणाला आहे? ज्याला आयुष्यात काहीतरी करायचं. जो आईबापाच्या जीवावर बसून आयतं खातो त्याला कायचा वैताग आहे? बरोबर आहे. हा, त्याला फक्त आईबापाच्या टोमण्याचा वैताग किंवा समाजाच्या मित्रांच्या टोमण्याचा वैताग, याच्या पलीकडे काही वैताग नाही. तुम्हाला वैताग स्ट्रगल हे काय, कारण तुम्ही काहीतरी करताय. बरोबर का चुकीचं? कमेंटमध्ये सांगा. अरे गप्पा मारू राव, तुम्ही कमेंटमध्ये तर सांगा. आवडला ना व्हिडिओ, आवडला ना लाईक करा ना, करा. नसेल आवडलं तर डिसलाईक करा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर तेवढं सबस्क्राईबचं बटन, आपण दोघं सोबत मिळून पुढे जाऊ ना, डेव्हलप होऊ ना. आयुष्यातला पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन, सगळ्या गोष्टी बदलायला मी तुमची मदत करतो, तुम्ही माझी मदत करा. करा सबस्क्राईब लगेच. तर चला मंडळी, मी प्रणव चौधरी तुमची रजा घेतो. भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओ मध्ये पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत तुम्ही माझी वाट बघा, मी तुमची वाट बघतो. धन्यवाद.